नमस्कार, मैं हूं संदली सिंह और आप देख रहे हैं तेज भारत नेटवर्क, जहां हम लाते हैं ताजा और महत्वपूर्ण। चलिए बढ़ते हैं आज की कुछ खास खबर। 1 मई से ऑटो रिक्शा और टैक्सी चालकों के लिए लाइसेंस बनवाते या नवीनीकरण कराते समय मराठी भाषा का ज्ञान अनिवार्य करने के निर्णय का मैं स्वागत करता हूं। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक को इस महत्वपूर्ण और सराहनीय फैसले को लिए बधाई। अबू आजमी जो मुस्लिम समाज के नेता हैं, उन्होंने इस निर्णय का विरोध कर ड्राइवरों को भड़काने का काम शुरू कर दिया है। ये पहली बार नहीं है जब उन्होंने मराठी को अनिवार्य करने का विरोध किया। महाराष्ट्र में रहने और काम करने वाले हर व्यक्ति को कम से कम सामान्य मराठी आनी चाहिए। इससे न सिर्फ स्थानीय लोगों से संवाद बेहतर होगा, बल्कि परप्रांतियों के लिए भी अपनापन बढ़ेगा और उनका व्यवसाय भी आगे बढ़ेगा। हम परप्रांतियों का स्वागत करते हैं क्योंकि वे यहाँ रोजगार के लिए आते हैं, लेकिन जिस राज्य में वे रह रहे हैं वहाँ की भाषा का सम्मान करना और उसे सीखना उनकी जिम्मेदारी भी है। हर राज्य में वहाँ की भाषा को महत्व दिया जाता है और परप्रांतीय भी उसे स्वीकार करते हैं। ऐसे में अबू आजमी द्वारा लोगों को भड़काना उचित नहीं है। यदि वे मराठी के खिलाफ माहौल बनाने और सुर्खियों में रहने की कोशिश करेंगे तो महाराष्ट्र की जनता, खासकर मुंबई के लोग, उन्हें इसका जवाब देना जानते हैं। एक अतिशय चांगला निर्णय स्पष्ट शब्दामध्ये आदरणीय परिवहन मंत्री सरनाईक साहेबांनी सांगितलेला आहे। काय आहे तो नियम? तर 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर यांना परवाना काढताना, लायसन्स काढताना मराठी येणे अनिवार्य आहे। तसा तो सरकारचा नियमच आहे आणि तो नियम प्रत्येक टॅक्सी ड्रायव्हर आणि रिक्षा ड्रायव्हर यांनी पाळलाच पाहिजे। मुंबईकर आणि या महाराष्ट्रातील मराठी जनता त्याचं स्वागतच करेल। प्रत्येक राज्याची एक स्वतःची बोलीभाषा असते आणि मराठी ही या महाराष्ट्राची बोलीभाषा आहे। त्याचा मान सन्मान प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक राज्यातील आणि परराज्यातील माणसांनी त्याला मान सन्मान हा दिलाच पाहिजे। अबू आझमी हे जे काही मुस्लिम समाजाचं नेतृत्व करतात, यांनी त्याला विरोध केलेला आहे। ते काय म्हणत आहेत? तर रिक्षा ड्रायव्हर आणि टॅक्सी ड्रायव्हर यांनी असा नियम पाळायचा नाही, मी त्याला विरोध करतो। दुसरं ते काय म्हणत आहेत की परराज्यातून परप्रांतीय या मुंबईत आणि या महाराष्ट्रात का येतात? तर म्हणे बेकारी आहे, तर स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते मुंबईत आणि महाराष्ट्रात येत असतात। जर आपण परप्रांतीय आहात हे मान्य करता आणि या मुंबईमध्ये आणि या राज्यामध्ये स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपण येत आहात, तर मग या राज्याची जी बोलीभाषा आहे ती आपणास थोडकी तरी निदान समोरच्याला कळेल एवढी तरी आली पाहिजे आणि ते बंधनकारक आहे। रिक्षा ड्रायव्हर किंवा टॅक्सी ड्रायव्हर यांना माझं सुद्धा आव्हान आहे की आपण या येथील जनतेचा मान सन्मान राखलाच पाहिजे, कारण या महाराष्ट्रातील जनतेमुळेच तुमचा उदरनिर्वाह होतो हे तुम्ही विसरायचं नाही। अन्यथा अबू आझमीजी ज्याप्रमाणे वंजाळे आणि राम कदम यांनी तुमच्या श्रीमुखात भडकावली होती, त्याप्रमाणेच या महाराष्ट्राची जनता तुमच्या श्रीमुखात मारल्याशिवाय राहणार नहीं आणि मराठी ही तुम्हाला तोड़की मोड़की का असेना बोललीच पाहिजे। यह थी आज की मुख्य खबर तेज भारत नेटवर्क के साथ। अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें, कमेंट करें, शेयर करें। धन्यवाद।